आई, मी हे जे काही करतोय हे फक्त सिक्युरिटी रिझन्स साठी करतोय. मला घरातल्या कुठल्याही माणसावर अविश्वास दाखवायचा नाहीये, प्लीज. त्याचा काही संबंध नाहीये सत्यजित. तुला हवं ते तू कर. पण ना, मला हा ताण आता सहन नाही होते. असं वाटतं की या सगळ्याला काही शेवट नाहीच आहे. हा वाढतच जाणार आहे ताण. मला ना या वातावरणापासून खूप लांब जायचंय. निदान काही दिवस तरी. कुणी सोबत नकोय मला. मी एकटीच. मला जाऊ दे ना. ठीक आहे, तू सांगशील ती व्यवस्था मी करतो. विहंगा, अरे कुठेस तू? विहंगा, ए हॅलो, कोण तू आणि इथे काय करतेस? हॅलो, तुम्हाला ओळखलं नाही? अगं मी निशा, जी विहंगाला रोज रात्री फोन करते ना, तीच मी. निशा निशा निशा. तुझं काय काम आहे इकडे? होय, हे विचारणारे तू कोण? जा साहेबांना बोलवून आण. सांग निशा मॅडम आल्यात म्हणून. मॅडम, माय फुट. मी या घरची मालकीण आहे. मधुरा मधुरा विहंग भोसले, विहंगची बायको. कळलं? अच्छा, म्हणजे सध्या तू विहंगाची बायको असतं. ग्रेट. आणि हे काय? तू तर गळ्यात चक्क मंगळसूत्र घातलेस. वा, मला वाटतं हा भातुकलीचा खेळ तू जास्तच मनावर घेतला दिसतोय. एवढं मनावर घेऊ नकोस ग. आणि डार्लिंग, या घरात तू जितके दिवस घालवले नसतील ना, त्याहून जास्त रात्री ह्याच घरात मी विहंग सोबत घालवले. कळलं? आणि अजून एक गोष्ट, सध्याची मी विहंगाची गर्लफ्रेंड आहे आणि मी विहंगाची बायको असं म्हणणाऱ्या बऱ्याच मुली पाहिल्यात मी. त्यात तू काय नवीन नाहीस ग माझ्यासाठी. आणि हा जो काय तुझा सती सावित्रीचा खेळ आहे ना, हा बाहेर जाऊन दाखवायचा, माझ्या समोर नाही. कळलं? हे खूप बोलीस. बास झाला आता, खूप बोलीस, खूप ऐकून घेतलं. चल उठ, उठ लवकर. गेट अप. हे सांगून नाही इकडं. उठ उठ, चाल. असं काय कर? विहंग, विहंग, ए विहंग, सोड मला. अरे हौस आली तुला. गेट आउट. हॅलो संख्ये, हा होळकर साहेबांना सांगा निशाचं काम सुरू झालंय म्हणून. आता लवकरच विहंग भोसलेंचा तमाशा पाहायला तयार राहा. आणि हो, लवकरात लवकर पैसे पाठवून द्या. बाय. ना भयंकर टेन्शन आलंय. काय होणार आहे मला काही कळत नाहीये. खूप भीती वाटते मला. काय चाललंय यार? तुला माहितीये प्रिया, मला ना फुल कॉन्फिडन्स आहे
सत्यजित दादांना नक्की संशय आलाय माझ्यावर. तर मग त्या दिवशी ते आमच्या रूम मध्ये येऊन असं का बोलून गेले असते. शी यार, काय करायचं मला कळत नाही. मला इतकी भीती वाटतेय ना. तुलाही टेन्शन आलंय ना? हा काय? गेम कसली खेळतीयस? अहो इथे मला मला भीती वाटतेय प्रिया. तुला कळत नाहीये का? काय ग तुझं? नेहमीच काहीतरी असतं. नेहमीच नाहीये प्रिया. आज मला तुझ्या आधाराची गरज आहे आणि तू दुर्लक्ष करतेस माझ्याकडे. नेत्रा, नक्की ठरव तुझा प्रॉब्लेम काय आहे. मला भीती वाटतेय सत्यजित दादांची. काय? नेहमी सांगत असतेस ना, मी गोव्याच्या रस्त्यांवर वाढलीये, काहीही करू शकते. कुठे गेली हिम्मत? घाबरतेस काय अशी? जरा माझ्याकडे बघ, शिक काहीतरी. हे बघ, काहीही झालं ना तरी शांतपणे सगळं बघायचं. बरोबर आहे. तुला काही झालं तर त्या दादा होळकरचा हात धरून पळून जाशील तू. सत्यजित दादा आहेतच. आणि तुझ्या नावासमोर कुणी मुधोळकर असं आडनाव लावलं नाहीये ना, त्यामुळे तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी मुधोळकरांची सून आहे, याच घरात राहायचंय मला. दोन्हीकडून माझीच गोची होतीये सतत. मिस्टर डोकेदुखी म्हणजे? दादा, जय तांबे बाबा. हे अगं, हे बाय, माझा त्याचा फोन उचल. तो माणूस इथे येईल ना तर मला फोन करून त्रास देईल. तू त्याचा फोन उचल पहिल्या. मी नाही उचलणार. ते अगं, तो भयंकर माणूस आहे. हात जोडते तुझ्या समोर. प्लीज फोन उचल. नेत्रा, हॅलो. उचलला नाराजी कॅन्सल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही आमचा फोन उचलल्याबद्दल धन्यवाद. आनंद झाला बघा आता. हो, तुम्ही आमचा फोन उचलला आणि आम्हाला आनंद होणार नाही असं शक्य आहे का? पण बरं झालं तुम्ही आमचा फोन उचलला. ते तुम्ही जर आमचा फोन पिक नसता केला तर आमचा हस्तक मिस्टर संख्येत त्वरित तुमच्या घरात एंटर झाला असता आणि एक क्रिटिकल कंडिशन क्रिएट झाली असती बाय मी. धन्यवाद. तुम्ही आम्हाला या पाप कर्मापासून परावृत्त केलं. ते काय हवं होतं? फोन कशाला केला मिस्टर होळकर? तुम्ही आमचा फोन का नाही उचलला लास्ट टाइम? मी झोपले होते. मग तसं फोन करून सांगायचे झोपेत मी झोपले होते. आम्ही निवांत झोपलो असतो. पुढच्या वेळी सांगेन. हा, फोन कशाला केला होता? काही नको आम्हाला. आय डोंट वॉन्ट एनिथिंग. चंद्र नको, तारे नको, ताजमहाल नको, कुतुब मिनार नको, गेटवे ऑफ इंडिया नको, इंडिया गेट नको, काही नको. तुम्ही पाहिजे यू, जस्ट यू. ठीक आहे ठीक आहे, मी येते. हा, पण तुम्ही फोन करू नका इकडे प्लीज. हा, येते मी. या ना मग. बाई तयार, आम्ही बी तयार. ती येते आणि जाते. बाबा धन्यवाद. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, धीर मेरे बाबा, धीर तांबड़े बाबा, धीर. या बाई या, लवकर या, बकुळच्या झाडाखाली फुले रे चुरा. अगं मधुरा, काय अचानक आलीस? फोन नाही, काही कळवलं नाहीस. हा, बस बस, मी मीराला सांगते तुझ्यासाठी चहा करायला. नको दी, मला काही नकोय. मला ना आता काही डिसिजनच घेता येत नाही. पाणी अक्षरशः डोक्यावर न गेले. नाही, पण आता काहीतरी डिसिजन घ्यायलाच पाहिजे. अरे, मी काय कोणी वस्तू नाहीये. समोर काहीतरी घडतंय, मी ते पाहते आणि मी काहीच रिॲक्ट करत नाही. मधुरा, अगं काय ग, काय झालंय? दी, आज एक मुलगी आली होती घरी.
थेट आमच्या घरी. म्हणे तिचे आणि विहंगाचे संबंध आहेत. मला काय वाटेल ते बोलून गेली. मला फसवलं ग विहंगनं. मधुरा, माझ्याशी फक्त प्रेमाचं नाटक करत आलाय तो. मधुरा, अगं काहीतरीच काय. मला कायम टाळत आला तो. कामानिमित्त सतत बाहेर राहायचा. आज कळतात त्याची कारण. ते म्हणतात ना की अशी माणसं ना सुधारू शकतच नाही. विहंगही तसाच निघाला. ती मला वाटलं होतं माझ्या प्रेमामुळे विहंग सुधारेल, तो खरंच माझ्यावर प्रेम करेल. पण नाही, मी चुकीची होते. ती फसली. ती फसवले मला त्यानं. मधुरा, हे बघ, तू आधी शांतपणे विचार कर, मग तुला कळेल. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. नाही दी, गैरसमज झाला होता. आता तो दूर झालाय. विहंगने माझ्यासाठी त्याचं पूर्वीचं आयुष्य सोडून दिलं, याच गैरसमजात होते मी इतके दिवस. तेव्हाच बाबांचं ऐकलं असतं तर आता ही पश्चातापाची वेळ आली नसती माझ्यावर. मी डिसिजन घेतलाय. मी विहंगपासून डिवोर्स घेणार आहे. मधुरा, वेळ लागलाय का तुला? मधुरा, जरा शांतपणे विचार कर. हे बघ, असं टोकाचं डिसिजन नको घेऊस तू. संशयामुळे संसाराची काय गत झालीये. मधुरा, हे बघ, तू सरळ विहंग भाऊजींशी बोल ना. त्यांना विचार सगळं काय चाललंय. पण प्लीज असा वेडेपणा कधीच करू नकोस. कळलं, आता कळलं. वेळ आली की आपले सुद्धा पाठ फिरवतात. मधुरा, ती जेव्हा जेव्हा तू संकटात होतीस तेव्हा तेव्हा मी तुझ्या सोबत होते. कसलीही चिंता न करता, कोणाचीही पर्वा न करता मी फक्त तुझ्या सोबत राहिले. का? फक्त तुझ्यासाठी. आणि तू? अगं, रागावलायत का मिस्टर होळकर? हो, रागवलोय आम्ही. व्हॉट इज दिस? तुम्ही आमचा फोन घेत नाही. काय कारण याला? आमचा फोन तुम्हाला ऐकू येत नाही का? तुम्ही आमचा फोन जाणून बुजून घेत नाही? जाणून बुजूनच घेत नाही मिस्टर होळकर. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, उगाच सारखं सारखं फोन करत जाऊ नका. आम्ही नाही करत फोन. आम्ही नाही करत. तांबडे बाबावरून आदेश देतात, आम्ही फक्त आदेशाचं पालन करतो. काय बाई, तांबडे बाबाचं कृपाछत्र मिळवायला लोकांचं आयुष्य निघून जातं. तुम्हाला ताबडतोब संधी मिळते, लाभ घ्या. इथं फोन करून बोट आमची दुखतात, आवडगोईंचे अर्धेच आम्हाला पडतात. तुम्हाला नुसतं फोन उचलायला काय जातंय? काय जात? जीव जाईल माझा. मिस्टर होळकर, जर घरी एकदा कळलं की तुमचं आणि माझं हे सगळं, सत्यजित मुधोळकर माझ्या बरोबर तुमचा सुद्धा जीव घेईल. ओ मोतीवाली बाई, माइंड युअर टंग प्लीज. डू माइंड युअर टंग. दिस इज इम्पॉसिबल. दिस इज रिअली इम्पॉसिबल फॉर मुधोळकर. लगेच तुमच्या शंकेचं ताबडतोब निरसन करतो. त्वरित. कन्फ्युजन मोतीवाले बाई, कन्फ्युजन, ट्रिमेंडस कन्फ्युजन.
मला सांगा मुद्देवाले भाई, तुम्ही नक्की कुठल्या साईडला आहे हो? हा? म्हणजे सत्यजित मुधोळकरच्या साईडला आहे की दादा होळकरच्या साईडला आहे तुम्ही? बघा, उगाच कॉमन राहून दोन्हीकडून बॅटिंग करू नका, कारण आम्ही पण फार अष्टपैलू खेळाडू आहोत. कुठल्या बाजूचे तुम्ही? हा? मिस्टर होळकर, तुम्ही असं का बोलताय? मी तुमच्याच बाजूने आहे हो. मिस्टर होळकर, मला तुमच्याबद्दल खूप काही वाटतं. आय मीन, काळजीपेक्षा पुढे जाऊन काही फिलिंग्स आहेत, म्हणूनच मी हे सगळं बोलतेय ना. आता माझा एवढाही हक्क नाही का तुमच्यावर? मिस्टर होळकर, मी तुमच्याच बाजूनी आहे. तुमची बाजू सोडून मी कशी कुठे जाऊ शकते? खरंय नाही सगळं? येस, सगळं नक्की खरंय ना? येस मिस्टर होळकर. वेळ आली की आपले सुद्धा पाठ फिरवतात. जेव्हा जेव्हा तू संकटात होतीस, तेव्हा तेव्हा मी तुझ्या सोबत होते, कसलीही चिंता न करता. मंजिरी, काय झालं? मधुरा आली होती घरी. मग तिचं आणि विहंग भाऊजींचं भांडण झालंय. मला खरंच कळत नाहीये, ते मला समजून का नाही घेत. हे बघ मंजिरी, आता कुठल्याही कारणासाठी मला तुझ्या डोळ्यात पाणी नकोय. मिस्टर होळकर, तेच तर मी सांगतेय. सत्यजित पुन्हा मंजिरीत गुंतत चाललाय आणि ती पुन्हा एकदा स्वतःची जागा त्याच्या आयुष्यात निर्माण करते. तीच त्याची खरी ताकद आहे. आपण जर मंजिरीला त्याच्या आयुष्यातून बाजूला केलं तर सत्यजित मुधोळकर फिनिश्ड. मागच्या वेळेस काही झाल्या चुका नालायक माणसांमुळे, यावेळेस चूक नाही होणार. तुम्ही चुकताय मिस्टर होळकर, चुकताय. मंजिरीला सत्यजितच्या आयुष्यातून बाजूला काढायचं म्हणजे तिला कायमचं संपवून टाकायचं असा त्याचा अर्थ होत नाही. असं जर आपण केलं ना तर त्याच्या मनात तिचं स्थान कायमचं पक्क होईल की नाही? मी सत्यजितला खूप चांगलं ओळखते. आपण जर मंजिरीबद्दल त्याच्या मनात संशय निर्माण केला तर आपलं काम आपोआपच होईल. आपल्याला काहीही करायची गरज पडणार नाही. सत्यजितची सगळ्यात मोठी शत्रू त्याची संशयी वृत्ती आहे आणि आपण तिलाच खतपाणी घालायचं आणि पुन्हा नामाने रळवायचं. आत्ता अगदी थंड झालेला संशयाचा ज्वालामुखी आपण पुन्हा जिवंत करायचा.
हा ज्वालामुखी त्याच्या आयुष्यात थैमान घालेल आणि मग यावेळी सत्यजित मुधोळकर संपला म्हणून समजा. संपला नाही, संपलाच. दी एंड. विहंग, तू आता काहीतरी बोलणार आहेस का? फोनवर म्हणालास अर्जंटली भेटायचं आणि आता भेटलायस तर काही बोलत नाहीयेस. काय झालंय? काय आहे? मधुरा, मी हे घर सोडून बाबांकडे जाते कायमची. मला नाही वाटत आपल्यातलं हे अंतर आता पुन्हा कधीही भरून निघेल. आपण आता डायरेक्ट डिवोर्स लॉयर कडे भेटूया. काय आहे? मी घरी गेल्यावर टीपॉयवर सापडलं हे लेटर. सत्यजित, मी असं काय केलं तर मधुराचा माझ्यावर विश्वास बसेल? मी आजपर्यंत तिला 1000 वेळा हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की माझा मधुराशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीशी काहीही संबंध नाहीये. नाही, मधुरा आपला हट्टीपणा सोडायलाच तयार नाही. मी जर का हे मान्य केलं की माझा कुठल्या तरी एका मुलीशी काहीतरी संबंध आहे, तरच मधुराचा माझ्यावर विश्वास बसेल. ठीक आहे, जर असंच असेल तर मी हेही करायला तयार आहे.